नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, दिनांक 10 मार्च 2025 रोजी परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत सूचनापत्र 01 मे जून 2025 करता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सर्व शिक्षण क्रमांच्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 उन्हाळी वार्षिक तथा सत्र न्याय परीक्षा अंदाजे दिनांक 15 मे 2025 पासून आयोजित करण्याचे नियोजित आहे। सर्व शिक्षण क्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एप्रिल 2025च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होतील। या परीक्षेसाठी उपलब्ध शिक्षण क्रमांचा तपशील सोबत जोडला आहे, तेवढ्या शिक्षण क्रमाच्या परीक्षेचे आयोजन केले जाईल। तर ही जी नोटिफिकेशन आहे ही अगोदरच्या कुठल्याही परीक्षेमध्ये ॲन्युअल पॅटर्नचे असो, सेमिस्टर पॅटर्नचे असो, कुठल्याही पॅटर्नचे असो, कुठल्याही कोर्सचे विद्यार्थी असो, जे कोणते विद्यार्थी अगोदर फेल झालेले आहेत व त्यांना फेल झालेले विषय काढायचे असतील आणि ते विषय त्यांना मे जून 2025च्याच परीक्षेत काढायचे असतील तर परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला पुनर्परीक्षार्थी रिपीटर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं बंधनकारक आहे, भरलंच पाहिजे। परीक्षा फेल झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म तसेच परीक्षा फीस भरल्याशिवाय त्यांना मे जून 2025च्या परीक्षेला बसता येणार नाही। मे जून 2025ची एक्झामिनेशन अंदाजे 15 मे 2025 पासून चालू होणार आहे। अंदाजे कदाचित त्याच्या पुढे बी जाऊ शकते, ठीक आहे। ॲन्युअल आणि सेमिस्टर या सर्व कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना ही लागू राहील। पॉईंट नंबर 2, 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थींनी संबंधित शिक्षण क्रमाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज मुदतीत खाली दिलेल्या लिंकवर सादर करावा। ही खाली लिंक दिलेली आहे, वेबसाईट पण सांगतो, ह्या लिंकवर बी जाऊ शकता किंवा ycmo.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं। होम पेजवर उजव्या हाताला ऑनलाईन रिपीटर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून तुम्हाला एक टॅब दिसते उजव्या हाताला मध्यभागी, त्याच्यावर क्लिक करून इव्हेंट सिलेक्ट करायचं, मे जून 2025, खाली PRA नंबर टाकायचं किंवा डायरेक्ट PRA नंबर टाकून सबमिट केलं तरी आपला कोण येतं, असं बी येतं, ठीक आहे। PRA नंबर टाकायचा आणि डायरेक्ट सबमिट केल्यानंतर आपोआप तुमचे किती पेपर राहिले ते आपोआप दिसतं त्याच्यामध्ये PRA नंबरमध्ये, तुम्ही काही करायची गरज नाही। पेपरला सिलेक्ट करायचं, सबमिट करायचं आणि जी फीस सांगते ती भरून घ्यायची फीस। ATM कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंटद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता। ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत विनाविलंब शुल्कासह 12 मार्च 2025 ते 26 मार्च 2025। ऑलरेडी आज दिनांक आहे 20 मार्च 2025, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख ऑलरेडी चालू झालेली आहे। तर 12 मार्च 2025 ते 26 मार्च 2025 पर्यंत तुम्ही नॉर्मल फीससह ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तसेच फीस भरून सबमिट करू शकता। विलंब शुल्कासह ₹100 सह 27 मार्च 2025 ते 1 एप्रिल 2025 पर्यंत। आता ज्यांनी 26 मार्चपर्यंत भरू शकणार नाहीत त्यांनी ₹100 एक्स्ट्रा विलंब फीस लावून 27 मार्च 2025 ते 1 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। 1 एप्रिलपर्यंत पी ज्यांना भरणं होणार नाही त्यांनी विशेष विलंब शुल्क ₹500 सह 2 एप्रिल 2025 ते 6 एप्रिल 2025 पर्यंत भरू शकता। यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही। आता तपशील शिक्षणक्रम तुम्हाला किती लागणार आहे प्रत्येक पेपरला ती स्क्रीनवर दिलेलं आहे, त्या टॅबमध्ये बघू शकता तुम्ही तक्त्यामध्ये एका पेपरला किती आहे, पुन्हा ज्यांनी होम असाइनमेंट भरले नाही अशांना किती आहे, इथे सर्व ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। हा तक्ता पूर्ण वाचून घ्या। पुढे मी फक्त महत्त्वाचे पॉईंट सांगतो, बाकीचे तुम्ही स्क्रीनवर पॉज करून वाचून घेऊ शकता। ओके, हां, इथं 11वा पॉईंट बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत येणाऱ्या M48, M49, M50, 58, 59, 60, 83, 117, V151, 152, 153, 154, 155, 156 या शिक्षण क्रमाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय सत्रातील क्षेत्रीय कार्य व प्रकल्प फील्ड वर्क अँड प्रोजेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले नसेल किंवा अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षार्थी अर्ज भरणे बंधनकारक आहे। क्षेत्रीय कार्य व प्रकल्प ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करणे अनिवार्य आहे। हे दिसते का, एवढ्या कोर्सची जेवढी NEP अंतर्गत ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत तर त्यांनी जर अगोदर फील्ड प्रोजेक्ट आणि इतर काही जे दिले नसेल तर त्यांनी पुनर्परीक्षार्थी अर्ज भरूनच त्यांना दुबारा ते फील्ड प्रोजेक्टची त्यांना संधी देण्यात येणार आहे। ह्याचा फायदा घ्यायचा आहे।
होम असाइनमेंटला सुद्धा ज्यांनी कोणी ॲब्सेंट असणार आहेत त्यांनासुद्धा पुनर्परीक्षार्थी हा अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज भरून त्यांनी दुबारा अपलोड करू शकतात होम असाइनमेंट. म्हणजे अगोदर केलं नसेल तर, ॲब्सेंटी असेल तर बाकीच्यांनी नाही. ठीक आहे. ज्या शिक्षण क्रमाच्या अंतर्गत गुणांची संगणकीय नोंद करून केंद्राच्या लॉगिन मार्फत गुण भरायचे आहेत व डाटा पब्लिश करायचे आहे त्यांनी ही कामे विहित वेळेत अचूक नोंदणी करून पूर्ण करावी. न झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी अभ्यास केंद्राची राहील. ठीक आहे. ओके. महत्त्वाचे पॉईंट एवढेच होते. बाकी तुम्ही इतर गोष्टी वाचून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. ABCID तयार केलेला नसेल तर तयार करायचं आहे. बघून घ्या. ABCID कंपल्सरी आहे. जर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ABCID मागितलं तर देऊन टाकायचं आहे. ही डेट्स अत्यंत महत्त्वाचे ध्यानात ठेवायचं आहे. नॉर्मल शुल्क, विलंब शुल्क आणि विशेष विलंब शुल्क. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन PRN नंबर टाकला आणि सबमिट केली की आपोआप तुम्हाला माहीत असू नसू. आता काही लोकांनी काय केलेलं आहे की एखादी BAचं फर्स्ट इयर करून 2-3 वर्ष त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही डिग्रीकडे. तर अशा लोकांनी काळजी करायची नाही. तुम्हाला फर्स्ट इयरचं जी तुमचा फेल झालेला मार्क असेल त्याच्यावर 16 अंकी PRN नंबर असते. तो PRN नंबर घेऊन तुमच्या स्मार्टफोनवर किंवा कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्रावर जायचं आहे. त्यांना सांगायचे की मे-जून 2025 एक्झामिनेशनला मला बसायचं आहे तर माझं फेल झालेल्या विषयांचं ॲप्लिकेशन फॉर्म फीस भरून द्या म्हणून. तर अशा लोकांनी ऑनलाईन सेवा केंद्राची मदत घ्यायची आहे. तिथं तुमचा PRN नंबर टाकली की ऑटोमॅटिक तुमची जेवढे फेल झालेले विषय स्क्रीनवर दिसतात. सबमिट करायचं, ATM कार्डनं पेमेंट करायचं, पावती घ्यायची आणि अभ्यासाला लागायचं आणि परीक्षेला हजर लावून विषय काढायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.